नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे की एका जुन्या फोटोमुळे कमळी समोर तिच्या आईच्या भूतकाळाचं सत्य आणि रहस्य हे दोघंही तिच्या समोर उभं राहणार आहे आणि ज्याची तिने कल्पना सुद्धा केलेली नाही आणि स्वप्नातही माहिती नाही. आणि ह्या फोटोमुळे राजन सर आणि सरोजा हे दोघंही एकत्र का आहेत आणि हा प्रश्न आता कमळीला स्वस्थ बसू देणार नाही. तर हो मित्रांनो, हेच पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की अन्नपूर्णा यांच्या घरी सकाळची वेळ असते. कमळी सदानंद बाबांची मालिश करण्यासाठी घरी आलेली असते आणि ती हॉलमध्ये येते तेव्हा तिचं लक्ष राजनकडे जातं आणि ते राजन सोफ्यावरती बसून ऑफिसच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची फाईल तपासत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड घाई आणि तणाव स्पष्ट दिसत असतो. तो एका मागोमाग एक कागद असं तपासत असतो आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वेगळे काढून फाईलमध्ये लावत असतात आणि कमळी त्याच्याकडे पाहून विचारते, राजन सर, काही महत्त्वाचं काम आहे का? मी काही मदत करू शकते का? तुम्ही खूप घाईत दिसताय. तेव्हा राजन फाईलमधून नजर न हटवताच म्हणत असतात की हो कमळी, ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि काही डॉक्युमेंट्स आजच तयार करायचे आहेत, त्यामुळे थोडी घाई झालेली आहे. तेव्हा कमळी मान हलवते आणि सदानंद बाबांकडे जाण्यासाठी पुढे सरकते. पण त्याच क्षणी राजनच्या हातातून एक कागद आणि त्याचसोबत एक जुना फोटो पण खाली पडतो. राजनचं त्याकडे लक्ष जात नाही आणि तो घाईघाईने बाकीचे डॉक्युमेंट्स गोळा करून फाईल बंद करतो आणि उठतो. खाली पडलेला फोटो पाहून कमळी तो उचलण्यासाठी खाली वाकते आणि ती फोटो हातात घेते आणि क्षणभरातच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलूनच जातात. फोटोमध्ये राजन सर आणि सरोजा हे दोघंही एकत्र उभे असतात. कमळी काही क्षण त्या फोटोवरून नजरच हटवू शकत नाही आणि तिच्या मनामध्ये एकच विचार येतो, आई. आणि आई आणि राजन सरांचा हा फोटो. पण हा फोटो कधीचा आहे आणि राजन सरांच्या ऑफिसच्या फाईलमध्ये आईचा फोटो काय करतोय? कमळीच्या चेहऱ्यावरती आश्चर्य आणि संभ्रम हे दोघंही स्पष्ट दिसत असतं. ती लगेचच राजनना आवाज देते, राजन सर. पण राजन आधीच निघण्याच्या घाईमध्ये असतात आणि तो म्हणतो, कमळी, मला उशीर होतोय. बाबांची मालिश करून घे आणि त्यांना वेळेवरती औषध दे. तेव्हा मला ऑफिसला निघावंच लागणार आहे कमळी, सॉरी, असं म्हणून तो निघून जातो. कमळी फोटो हातात धरून म्हणते, पण राजन सर, मला तुम्हाला काही विचारायचं होतं. तेव्हा राजन घाईघाईने उत्तर देतो, संध्याकाळी बोलूयात ना आपण, आता खरंच उशीर होतोय. पण असं म्हणत ते घराबाहेर पडतात आणि कमळी त्यांच्या मागे धावत दारापर्यंत येते आणि पुन्हा आवाज देते, राजन सर, थांबा. पण तोपर्यंत राजन गाडीत बसलेला असतो आणि गाडी सुरू होते आणि काही क्षणातच तिथून निघून जाते. कमळी रस्त्याकडे पाहतेच उभी राहते आणि तिच्या हातात अजूनही तो फोटो असतो. ती हळू आवाजात म्हणत असते, राजन सरांनी मला काहीच का सांगितलं नाही? आईनेही माझ्यापासून हे नातं का लपवलेलं आहे? आणि हा फक्त जुना फोटो आहे का यामागे माझ्या आईच्या आयुष्यातलं एखादी मोठं सत्य दडलेलं आहे? कमळी काही क्षण विचार करते आणि ठरवते का हा फोटो ती सरोजाला दाखवणार. पण लगेच तिच्या मनामध्ये दुसरा विचार येतो, जर हा फोटो पाहून आई घाबरली तर? आणि आईला पहिलेच बरं नाही आणि जर आईने मला पुन्हा काहीतरी लपवलं तर? आणि तिचा संशय आणखीन वाढतो आणि ती फोटो आपल्या हातामधून घट्ट पकडते आणि म्हणते, नाही, आता मला हे सत्य समजून घ्यायचं आहे. आणि तेवढ्यातच अन्नपूर्णाचं कमळीकडे लक्ष जातं. कमळीच्या हातातला तो फोटो पाहून अन्नपूर्णा क्षणभर स्तब्ध होते आणि तिच्या चेहऱ्यावरती अचानकच काळजीचे भाव उमटतात. ती कमळीजवळ जाऊन म्हणते की कमळी, तुझ्या हातात काय आहे? तेव्हा कमळी फोटो मागे लपवते आणि म्हणते, काही नाही आजी. तेव्हा अन्नपूर्णा तिच्याकडे बारकाईने पाहते आणि तिला जाणवतं की कमळी काहीतरी लपवत आहे. पण अन्नपूर्णा काहीही विचारत नाही आणि दुसरीकडे कमळीच्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी झालेली असते. ती ठरवते की सदानंद बाबांची मालिश करून झाल्यावरती ती सरोजाला फोन करेल आणि हा फोटो दाखवून त्यांना थेट प्रश्न विचारेल. पण तिला अजून एक गोष्ट माहिती नसते की अन्नपूर्णाला ह्या फोटोबद्दल आधीपासूनच काहीतरी माहिती असते. कमळी फोटो हातात घेऊन सदानंद बाबांची खोलीकडे जाते. पण तिच्या मनामध्ये एकच प्रश्न घुमत असतो आणि तोच की आई आणि राजन सरांचं नेमकं नातं काय आहे? आणि आता कमळी सरोजाला हा फोटो दाखवणार का? सरोजा हा फोटो पाहताच काहीतरी सत्य सांगेल का पुन्हा काहीतरी लपवेल? अन्नपूर्णा मध्येच हे रहस्य थांबवण्याचा प्रयत्न करणार का? आणि कारण हा फोटो फक्त एक फोटो नसून सरोजाच्या भूतकाळाची अशी एक किल्ली आहे जी उघडली तर महाजन कुटुंबातील अनेक वर्षांचं दडलेलं सत्य बाहेर येणार आहे. पण हे सत्य कशा प्रकारे बाहेर येतं ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.